सर्वरी भाग 11. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर भाग 10 बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अमनने सर्वरीला काही सांगितले नव्हते, तो येणार आहे वगैरे. तिने कामच असं केलं होतं की त्याला येणं भागच पडले होते. अमनचं प्लेन मध्यरात्री दिल्लीत पोहोचले तसा तो तिथून त्याच्या बिझनेस फ्रेंडला कॉन्टॅक्ट करून गाडी पाठवायला सांगतो. काही वेळात अमनला घ्यायला एक मोठी महागडी अशी ब्लॅक कार येते. तसा अमन त्याची चौकशी करून आतमध्ये बसतो. सर, आप ड्राईव्ह करेंगे क्या? त्या कारचा ड्रायव्हर शॉकमधून विचारतो. कारण अमन ड्रायव्हिंग सीटवर बसला होता हे पाहून तो विचारतो, हाँ, आपको मैं आपके घर छोड़ देता हूँ क्योंकि मुझे दिल्ली के सारे रास्ते पता है और अकेले घूमना पसंद है, इसलिए मैं अकेले लेकर जाऊंगा कार. आपको छोड़ देता हूँ, अमन काहीसा स्मित करत म्हणाला. त्याचं ऐकून तो ड्रायव्हर शांत होतो. सर, आप जाइए, मैं बाद में काम करके निकलता हूँ, ड्रायव्हर स्मित हास्य करत म्हणाला. तसा अमन आपली चावी लावून तिथून ती गाडी स्टार्ट करून सर्वरीच्या हॉटेलला जायला निघतो. काही वेळाने अमन सर्वरी ज्या हॉटेलवर राहिली होती तिथं तो पोहोचतो. तो हॉटेलच्या मॅनेजरकडून त्या रूमची एक्स्ट्रा असलेली कीज घेतो आणि तसाच सर्वरीच्या रूमकडे जाऊन तिची रूम हळूच आवाज न करता उघडतो. तो आपली बॅग ठेवतो आणि तसाच दबक्या पावलांनी आत शिरतो. सर्वरी त्याला बेडवर पालती झोपलेली दिसते. तसा तो गालात हसतो. ही कधीच सुधारणार नाही आहे, अमन हसूनच तिच्या बेडवर बसत म्हणाला. तो अलगद तिच्या डोक्यावर हात फिरवतो. स्वप्नात पण येऊन असंच करतात तुम्ही, ती डोळे बंद करतच म्हणाली. आता मात्र तिचे ते बोलणे ऐकून तो शॉक होतो. सर्वरी, मी आलो आहे, तो तिला हलवत म्हणाला. तिला काही कळत नाही म्हणून ती कूस बदलून पुन्हा झोपी जाते. तसा अमन कपाळावर हात मारतो. नंतर पुन्हा एकदा तो तिला आवाज देऊन उठवायचा प्रयत्न करतो, पण यावेळी मात्र त्याचा प्रयत्न सफल होतो. मात्र सर्वरी त्याला समोर पाहून भयंकर शॉक होते. ती डोळे मोठे करून त्याला पाहत असते. अहो, तुम्ही एवढ्या रात्रीच? सर्वरी स्वतःला शांत करत विचारते. मॅडम, तुम्ही गोंधळ घातला ना मंगळसूत्रावरून. तो निस्तरायला आलो आहे मी, अमन शांतपणे म्हणाला. म्हणजे काय करणार तुम्ही? सर्वरीला न कळाल्याने ती विचारते. तसा अमन तिच्याजवळ जातो. हे मंगळसूत्र काढून घेऊन जाणार मी. तसंही आपलं नातं कुठे नवरा बायकोचे आहे ना, ते फक्त बाहेरच्या लोकांसाठी आहे. खऱ्यामध्ये तर आपण मित्रमैत्रीण आहोत, अमन शांतपणे बोलते. त्याचं बोलणं ऐकून ती थोडीशी चिडते. अहो, असं काय बोलतात तुम्ही? मागेच तर मी बोलली ना तुम्हाला. आणि किस? सर्वरी बोलता बोलता थांबते. आणि काय किस? तू कुठे बोलली पण प्रेम करते म्हणून? अमन आता विचार करून बोलतो. किस नवऱ्याला करतात हे तुम्ही विसरलात काय? मग तरीही तुम्ही असं कसं बोलू शकतात? प्रत्येक वेळी मी तुमचा आदर करते आणि तुमच्यावर प्रेम करायला लागते, तरीही तुम्ही असं म्हणतात की आपलं मैत्रीचे नाते आहे. असं बोलूच कसं शकतात तुम्ही? सर्वरी धीर एकवटून त्याच्याजवळ बसत म्हणाली. अरे, फॉरेन कंट्रीत कोणाला पण किस करतात, मुली आणि मुलं, अमन आता तिला छेडत बोलतो. कारण तिचं छोटंसं नाक रागाने लाल झालं होतं. हे पाहून त्याला आता तिला छळायला आवडतं. सर्वरी त्याचं ऐकून बाजूची बेडवरची उशी हातात घेते आणि ती धरूनच त्याला मारायला लागते. मी तशी मुलगी वाटली का तुम्हाला? काही पण बोलतात हा तुम्ही. जावा तुम्ही इथून, मला बोलायचं नाही आता तुमच्यासोबत, सर्वरी उशी त्याच्याकडे फेकत म्हणाली. ती तशीच बेडवर जाऊन झोपते. अमन मात्र हसून तिला पाहतो आणि तिच्याजवळ जाऊन पडतो. सॉरी बाबा, आता तर लव्ह यू बोल, अमन हसूनच तिला एका हाताने जवळ घेत म्हणाला. त्याने असं जवळ घेतल्याने ती रागातच त्याच्या हाताला चावत असते, पण तरीही अमनवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. अमन हसूनच तिला आपल्याकडे वळवतो. हक्क गाजवत असते पण आय लव्ह यू म्हणत नाही. अमन हसूनच तिच्या कपाळावर स्वतःचे ओठ टेकवत म्हणाला. त्याच्या अशा वागण्याने ती गालात हसते. सर्वरी त्याच्या पोटाभोवती स्वतःच्या हातांचा विळखा घालते आणि सरळ जाऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवते. अमन शांत राहून फक्त तिला पाहत असतो. कधी कधी प्रेम हे आय लव्ह यू न म्हणता पण कृतीतून दाखवूनच शकतो की आपल्या जोडीदाराला. सर्वरी हसून म्हणाली. हा, पण कधी कधी बोलावे पण लागतो ना, समोरच्याला कळेल कसं मग? अमन म्हणाला.
तुम्हाला कळलं नाही का माझं मन? मी तुमच्यापासून दूर न जाण्यासाठी इथं येत नव्हती, कारण मला तुम्ही आवडायला लागला होतात. आता पण तुमच्यापासून दूर झाली तरीही मन अस्वस्थ होत असतं. स्वप्नात पण तुमचाच विचार येत असतो सारखा सारखा. एवढं प्रेम करते मी तुमच्यावर की मला त्याला आय लव्ह यू या 3 शब्दांत बसवायला नाही जमत. सारखं सारखं ते म्हणायला देखील आवडत नाही. तुम्ही समजून घ्या ना मला. सर्वरी प्रेमाने बोलते. आज मनापासून थोडीशी मनमोकळी होऊन ती त्याच्यासोबत बोलत होती. तिचं बोलणं ऐकून अमन मनातच भरपूर खुश होतो. ज्या व्यक्तीवर तो मनापासून प्रेम करत होता ती व्यक्ती आता त्याच्यावर देखील प्रेम करायला लागली. याचा विचार करूनच त्याचे ओठ रुंदावतात. अहो, तुमचं पहिल्या रात्रीचे स्वप्न माझ्यामुळे खराब झाले ना तेव्हा? मग आपण आता करूया का? सर्वरी बाजूला होत लाजत बोलते. तसा अमन तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ घेतो. सर्वरी, असं घाई अजिबात करायचं नाही प्रत्येक गोष्टीत. अजून वेळ आहे त्या सगळ्याला. कोण बोलले माझे असे विचार होते वगैरे? ते जर असले असते ना, तुला न विचारता बेडवर झोपून मी माझं स्वप्न पूर्ण केलं असतं. पण मला असं कधी वाटत नाही. हळूहळू छोट्या गोष्टीतून जोडीदाराला आनंदी ठेवावे, त्याचा आदर करावा, असेच मला वाटते. प्रणय क्रीडाने नातं वाटतं हे म्हणणं चुकीचं आहे. आधी एकमेकांना समजून घेऊन त्यांचे आवडीनिवडी पाहून एकमेकांवर भरपूर प्रेम झाल्यावर पुढच्या स्टेप्स घेतल्या तर दोघांचे नाते आणखीन बहरते. अमन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. किती भाग्यवान आहे मी तुमच्या बाबतीत, हे मी तुम्हाला नाही सांगू शकत अमन. तुम्ही रिअल जेंटलमॅन आहात. सर्वरी त्याला मिठी मारत बोलते. तसा अमन हसून तिच्या भोवती हातांचा विळखा घालतो. वेडी, काही पण विचार करते. मी तुला हळूहळू फुलवेन, मला घाई नाही आवडत. अमन हसूनच तिच्या केसांवर किस करत बोलतो. तो तिला तसाच अंगावर घेऊन खालून ब्लँकेट ओढून घेऊन दोघांना कव्हर करून गपचूप बसतो. सर्वरी सुखाने आणि बिनधास्तपणे त्याच्याजवळ राहून त्याला अनुभवत असते. अमन, मी मंगळसूत्रवरून बोलली त्या लोकांना, कारण मला हे खूप प्रिय आहे. माझं लग्न झालेलं आहे आणि मी तुमची बायको आहे. हाच विचार आतून समाधान देऊन जातो. हे मंगळसूत्र दूर झालं की माझं मन अस्वस्थ होतं, त्यामुळे मी हे काढणार नाही. काही वेळ शांततेतच जातात. सर्वरी हळू आवाजात त्याला म्हणाली. मी बघेन उद्या. अमन डोळे बंद ठेवूनच म्हणाला. थँक्यू. ती प्रेमाने बोलते आणि हसूनच थोडीशी वर होऊन त्याच्या डोळ्यावर स्वतःचे ओठ टेकवते. अमनला हल्ली तिच्या अनपेक्षित वागण्याची सवय झाली होती, त्यामुळे तो तिला काहीच बोलत नव्हता. सर्वरी एक छोटासा किस त्याच्या ओठांवर करते आणि तशीच त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपून जाते. अति रोमॅन्टिक झाली आहेस तू, पण आज मी खूप खुश आहे आपल्यासाठी. आज माझी सर्वरी माझ्या खूपच जवळ आली आहे. अमन मनातच बोलतो आणि तसाच तिला बेडवर व्यवस्थित झोपवून तिला कव्हर करून झोपी जातो. अमनने कधी तिच्यावर आपले मत लादले नव्हते, ना की तिला कोणत्याही गोष्टीला नाही म्हटले होते. तिला हवं तसं वागू द्यायचा तो, कारण तिच्यावर भरपूर विश्वास होता त्याचा. सर्वरी साधी सरळ मुलगी होती हे त्याला कळून चुकले होते, त्यामुळे तो तिला मोकळं ठेवत असायचा. आज त्याच्या अशा वागण्यानेच सर्वरी त्याच्या प्रेमात पडून त्याच्यावर हक्क गाजवत होती. तो वेगळा होता इतरांपेक्षा. मुलांसंबंधीचे तिच्या मनात असलेले विचार अमनच्या बाबतीत मात्र खोटे ठरले. त्याचं कारण तो स्वतः होता.